आजकाल कंबरदुखी खूप सामान्य समस्या झाली आहे. लहान मुलांमध्ये तसेच स्पोर्टमध्ये मुला-मुलींमध्ये, ऑफिशियल वर्क करणारे व्यक्ती, घरात स्त्रिया, वृद्ध, गर्भावस्थेत असलेल्या महिला तसेच बीपी शुगर असलेले व्यक्ती यामध्ये आज कंबर दुखण्याचे प्रमाण हे खूप वाढले आहे. तर आपण व्हिडिओमध्ये कंबर दुखण्याची सामान्य कारणे, कंबर दुखण्याची वैद्यकीय कारणे, कंबर दुखण्यावरील उपाय, कंबर दुखण्यावर करायचे सर्वसाधारण व्यायाम याबद्दल माहिती पाहणार आहोत. पाठीच्या खालच्या भागात म्हणजे कंबर, लो बॅक पेन दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. बहुतेक लोकांना त्याचा आयुष्यात कधी ना कधी याचा अनुभव येतो. कंबरदुखीची अनेक कारणे असू शकतात, जी साधी किंवा गंभीरही असू शकतात. कंबरदुखीची काही प्रमुख कारणे पाहूया. पहिली, चुकीची जीवनशैली. चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा उभा राहणे, खुर्चीवर वाकून बसणे किंवा खूप वेळ एका स्थितीत उभे राहणे. जास्त वजन. शरीराचे वाढलेले वजन पाठीच्या मणक्यावर जास्त ताण निर्माण करते, ज्यामुळे वेदना होतात. शारीरिक हालचालींचा अभाव. पुरेसा व्यायाम न केल्यामुळे पाठीचे स्नायू कमकुवत होतात. दुसरा आहे दुखापत किंवा अपघात. स्नायू किंवा लिगामेंटला ताण येणे, जास्त वजन उचलणे किंवा अचानक चुकीच्या हालचाली केल्यामुळे स्नायू किंवा लिगामेंटला ताण येतो. किंवा अपघातामुळे मार लागले, यामुळे मणक्याचे किंवा डिस्कला इजा होऊ शकते. तिसरा आहे वैद्यकीय कारणे. डिस्क सरकणे, त्यालाच हर्निएटेड ऑर स्लिप्ड डिस्क म्हणतात. मणक्यामधील कुशन सारखी असलेली डिस्क म्हणजे गादी सरकते आणि मज्जातंतूवर म्हणजे नर्ववर दाब देते, ज्यामुळे तीव्र वेदना होतात. सायाटिका. जेव्हा डिस्क सरकल्यामुळे किंवा इतर कारणामुळे सायाटिका मज्जातंतूवर दाब येतो, तेव्हा कमरेपासून पायापर्यंत वेदना जाणवतात. अर्थरायटिस. मणक्याच्या सांध्यांमध्ये सूज आल्यामुळे वेदना होऊ शकतात. ऑस्टिओपोरोसिस. हाडांची घनता कमी झाल्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो, ज्यामुळे वेदना होतात. काही मूत्रपिंडाचे विकार. मूत्रपिंडाच्या विकारामुळेही कंबरदुखी होऊ शकते. कंबरदुखीवर काही सामान्य उपाय पाहूयात. तात्काळ आराम मिळण्यासाठी काही उपाय. त्यात पहिला आहे बर्फाचा शेक घेणे. दुखापत झाल्यावर लगेच पहिल्या 24 ते 48 तासात बर्फाचा शेक लावल्यास सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. एका कापडात बर्फ गुंडाळून 15 ते 20 मिनिटांसाठी शेक द्या. गरम पाण्याचा शेक घेणे. दुखापत झाल्यावर 48 तासानंतर गरम पाण्याचा शेक, गरम पाण्याची पिशवी किंवा पॅड लावल्यास स्नायू शिथिल होतात आणि रक्तप्रवाह सुधारते, ज्यामुळे आराम मिळतो. जीवनशैलीमध्ये बदल. योग्य आसन. बसताना किंवा उभे असताना तुमची मुद्रा म्हणजे पोश्चर योग्य असणे आवश्यक आहे. पाठीचा कणा म्हणजे स्पाइन सरळ ठेवा. जीवनशैलीमध्ये बदल. खुर्चीवर बसताना पाठ सरळ आणि आधार मिळेल अशी असावी. झोपण्याची स्थिती. पाठीवर झोपल्यास गुडघ्याखाली एक उशी ठेवा किंवा कुशीवर झोपल्यास दोन्ही गुडघ्यांमध्ये एक उशी ठेवा. यामुळे पाठीच्या कण्यावरचा ताण कमी होतो. वजन नियंत्रित ठेवा. अतिरिक्त वजनामुळे पाठीच्या कण्यावर जास्त ताण येतो, ज्यामुळे कंबर दुखू शकते. योग्य पादत्राणे म्हणजे चप्पल आणि बूट. उंच टाचांच्या चप्पल किंवा बूट घालणे टाळा. आरामदायक आणि सपाट पादत्राणे वापरा. व्यायाम आणि हालचाल. स्ट्रेंथनिंग आणि स्ट्रेचिंग. नियमित स्ट्रेचिंग केल्याने पाठीचे स्नायू लवचिक राहतात, त्यामुळे कंबरदुखी कमी करण्यास काही सोपे उपाय आणि प्रभावी उपाय पाहूयात. हे व्यायाम करताना कोणत्याही व्यायाम करताना वेदना झाल्यास लगेच थांबणे महत्त्वाचे आहे. कंबरदुखीवरील सोपे व्यायाम पाहूया. पहिला आहे मर्जरासन, त्यालाच कॅट काऊ पोज असे म्हणतात. हा व्यायाम पाठीच्या कण्याला म्हणजे स्पाइनला लवचिक बनवतो, स्नायू शिथिल करतो. ते कसे करायचे? गुडघे आणि हाताच्या तळ्यावर या, जसे मांजर उभे असते. श्वास आत घ्या आणि डोके वर करा. कंबर खाली न्या. श्वास बाहेर सोडताना डोके खाली करा
आणि कंबर वाकवा कमानीसारखी. हा प्रकार 10 ते 15 वेळा करा. दुसरा आहे बलासन चाइल्ड पोज. हा एक आरामदायक व्यायाम आहे जो पाठीच्या खालच्या भागाला ताण देतो आणि आराम देतो. कसे करायचे? गुडघ्यांवर बसा आणि डोके जमिनीवर टेकवा. हात पुढे ताणा. 30 ते 60 सेकंद या स्थितीत राहा आणि सामान्यपणे श्वास घ्या. तिसरा आहे पाठीवर गुडघे छातीकडे घेणे, नी टू चेस्ट स्ट्रेच. हा व्यायाम पाठीच्या खालच्या भागाला ताण कमी करतो. कसा करायचा? पाठीवर झोपा आणि गुडघे वाकून पाय जमिनीवर ठेवा. दोन्ही हातांनी एक गुडघा छातीकडे घ्या आणि 20 ते 30 सेकंद दाबून ठेवा. तसेच दुसऱ्या गुडघ्यानेही तसेच करा. दोन्ही गुडघे छातीकडे घेऊन 30 सेकंद धरून ठेवा. चौथा व्यायाम आहे पुल म्हणजे ब्रिज पोज. हा व्यायाम पाठीचे आणि पोटाचे आणि ग्लुटेस मसल म्हणजे स्नायूची मजबूती करतो. कसा करायचा? पाठीवर झोपा, गुडघे वाकवून पाय जमिनीवर ठेवा, हात शरीराच्या बाजूला ठेवा. श्वास बाहेर सोडताना कंबर हळूवार उचला जेणेकरून खांद्यापासून गुडघ्यापर्यंत शरीर एक सरळ रेषेत येईल. काही सेकंद या स्थितीत राहा आणि नंतर हळूहळू कंबर खाली आणा. हा व्यायाम 10 ते 15 वेळा करा. आता पाहूयात काही घरगुती उपाय म्हणजे होम रेमेडीज. आले म्हणजे जिंजर. आल्यामध्ये 10 विरोधी अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. आल्याचा एक छोटासा तुकडा पाण्यात उकळून त्यात मध मिसळून प्या. गुणधर्म. लसूण म्हणजे गार्लिक. मोहरीच्या तेलात लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घालून गरम करा. तेल थंड झाल्यावर दुखणाऱ्या भागाला मालिश करा. हळद म्हणजे टर्मरिक. हळद मध्ये असलेले कुर्क्युमिन नावाचे रसायन हे 10 विरोधी घटक आहे. कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून प्या. ओवा. एका भांड्यात पाणी गरम करून त्यात 1 चमचा ओवा टाका. या पाण्याची वाफ दुखणाऱ्या भागाला द्या. गरम पाण्याचा शेक. गरम पाण्याची पिशवी किंवा गरम पाण्यात भिजवलेले टॉवेल दुखणाऱ्या भागाला 15 ते 20 मिनिटे ठेवा. अशा आरोग्यविषयक माहितीसाठी आपला फॅमिली डॉक्टर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच हा व्हिडिओ फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा. धन्यवाद.